नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल स्टडीफाय IAS वर मनापासून स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जो 14 जून रोजीचा कंबाईनचा जो गट ब चा पेपर झालेला आहे त्या पेपरचं फर्स्ट आन्सर उत्तरही पाहणार आहोत आणि सोबतच या पेपरमध्ये जे काही आपल्याला अनएक्सपेक्टेड बद्दल MPSC कडून बघायला भेटलेत त्याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. तर हा व्हिडिओ खास करून ही जी स्लाइड तुम्ही आता पुढे बघत असाल तर तिच्यावर बेस असणार आहे. तर या स्लाइडमध्ये आपण काय काय बघणार आहोत की MPSC परीक्षा बदलत चाललेली आहे काय, MPSC परीक्षेत बदल होतोय का, तर याचं उत्तर 100% हो आहे मित्रांनो. जर आपण पेपरची लांबी, पेपरची भाषा, क्वेश्चनची अरेंजमेंट वगैरे बघितली तर नक्कीच बदल होत चाललाय. तर तुमची तयारी सुद्धा बदललेली आहे का, तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटमध्ये शोधायचं आहे कन्क्लुजनच्या माध्यमातून. सोबतच याच्यामध्ये काय काय बदल होत गेले, जसं की नवीन थीम इंट्रोड्यूस करत आहे, समकालीन घटकांवर भर चाललेला आहे, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आवश्यक झालेला आहे, डेटा आणि आकडेवारीचा वापर कसा आहे आणि बहुविध कौशल्यांची सुद्धा गरज आहे पेपर सॉल्व्ह करताना. ज्याच्यामध्ये बहुविध कौशल्यामध्ये आपल्याला ही जी इलिमिनेशन मेथड आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंटचं लॉजिक आहे, लॉजिक, कॉमन सेन्स, PYQचा नीट अनालिसिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर पेपर जर तुम्ही बघितलाय किंवा पेपरची लांबी जर बघितली तर तो बऱ्या प्रमाणात जो ट्रॅडिशनल पेपर येत होते गट ब गट कचे तर तशा प्रकारे नाहीये, त्याच्यामध्ये बदल झालेले आहे. तर एक्झाम पॅटर्न बदलत चाललाय, तो कसा बदलत चाललाय त्याच्यावर पण डिस्कशन करूया आपण. नंतर हे नवीन प्रश्नांची थीम आहे तर ती कशावर भर आहे याच्यावर सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सोबत PYQचं महत्त्व. आता मी खूप सारे व्हिडिओज बघितले, युट्यूबला शॉर्ट्स किंवा इंस्टाला बघितले किंवा टेलिग्राम ग्रुपवर बरेच सारे मेसेज फिरत होते की PYQचं कुठलंही महत्त्व नाहीये, कुठलाही PYQ रिपीट नाही झालेला, कशा प्रकारचे PYQ. तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला PYQचं अनालिसिस पण करून दाखवेन. PYQs कसे रिपीट झालेत, काही PYQ ॲज इट इज रिपीट आहेत, काही PYQची थीम रिपीट झालेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल की ट्रेंड काय, थीम काय, पॅटर्न काय आणि चेन क्वेश्चन, तर याच्याविषयी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच डिस्कशन करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पुढं कळत जाईल की प्रश्न कशा प्रकारे आलाय. तर सोबतच आपल्याला अभ्यास पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे काय, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधायचे आणि जर बदल करायचे असेल तर काय बदल करावेत आणि ते बदल कसे करावेत. कारण बऱ्याच जणांनी आपली एक मेथड डेव्हलप केली असते अभ्यास करण्याची, खास करून पॉलिटी झालं, जिओग्राफी झालं, इकॉनॉमी झालं, प्रत्येकाने एक आपापली अशी पद्धत डेव्हलप केलेली असते, तर तिला अनुसरून ते अभ्यास करत असतात. तर त्याच्यामध्येच आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे आहेत, खूप जास्त नाही. कारण जर तुम्ही मूलभूत ढाचा बदलला, जसं की घटनेचा आपण मूलभूत ढाचा बदलू शकत नाही, तसं आपण प्रत्येक माणसाची एक आयडेंटिटी, एक स्वभाव असतो तो बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला थोडेफारच पण परीक्षेला अनुसरून असे बदल करायचे आहेत. तर आता हा MPSC राज्यसेवेचा आणि गट ब चा पेपर झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता MPSC राज्यसेवा व ग्रुप B चा पेपर आपल्याला काय सांगू इच्छितो. तर हे आहे आपण गट ब च्या पेपरचं जेव्हा आपण हा व्हिडिओ संपवले त्यावेळेस त्याचं कन्क्लुजन करूया की काय सांगू इच्छितो आणि हे बदल कशा प्रकारे व्हावेत, तर हे आपल्याला याच्यामधून कन्क्लूड करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक सखोल समज असणं गरजेचं आहे. सिलेबसची, अभ्यासाचं रचना किंवा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, टेस्ट सिरीज देणं आवश्यक आहे. कारण टेस्ट सिरीज मधून आपल्याला क्वेश्चनची ओळख वगैरे होती. लेखन सराव म्हणजेच नंतर येऊन त्याची प्रॅक्टिस वगैरे करणार. त्याचं लेखन म्हणजे रिटर्नसाठी झालेलं आहे आणि सतत मूल्यांकन. नंतर इव्हॅल्युएशन, टेस्ट सिरीज दिली, किती मार्क्स आले, माझे किती क्वेश्चन चुकले, माझे तुक्के किती लागले, किंवा मी जो गेस वर्क केला होता ते कितीपर्यंत बरोबर आले, माझी इलिमिनेशन मेथड किती काम केली, तर याचं सतत मूल्यांकन करत राहणे आणि त्याच्यामध्ये अपडेट करत राहणे. तर याला आपलं स्मार्ट तयारी करायची आहे, तरच आपल्याला 100% यशाची हमी भेटेल. तर आपण आता सुरुवातीला काही गोष्टी बघूया, बरोबर. तर ट्रेंड काय आहे, पॅटर्न, थीम काय असते आणि चेन क्वेश्चन काय असतात, तर हे मी आता इथे समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन म्हणजे कालच्या पेपरमध्येच काही क्वेश्चन घेऊन मी तुम्हाला ते प्रूफ करून दाखवतो. आणि जे म्हणत होते ना PYQ नाही येत, PYQ आहेत, पण PYQच्या पॅटर्न मध्ये आणि ट्रेंड मध्ये थोडाफार चेंज झालाय. आणि चेन क्वेश्चन काय असतात ते आपण येथे बघूया. तर ट्रेंड काय आहे मित्रांनो, तर ट्रेंड सरळ आहे, एखाद्या घटकावर पहिला प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर बार प्रश्न विचारले. म्हणजे फॉर एक्झाम्पल 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती यांच्यावर आयोगाने आतापर्यंत खूप सारे वेळेस प्रश्न विचारले आहेत. या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे 2026च्या जानेवारीमध्ये जी कंबाईनची गट ब ची पूर्व परीक्षा झाली होती मागची वाली, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आहे, राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आहे, त्याच्या अगोदरच्या पण कंबाईन गट ब आणि गट क मध्ये पण प्रश्न आलेला आहे. तर म्हणजे हा ट्रेंड आहे की ते या गोष्टीवर बार प्रश्न विचारत चाललेले आहेत. तर म्हणजे एखाद्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारणे म्हणजे तो ट्रेंड होईल. एवढं तर आपल्याला कळलं की म्हणजे कोणत्या घटकावर जास्त प्रश्न आहेत किंवा आयोगाचा कल कोणत्या दिशेने आहे, हे म्हणजे ट्रेंड होय प्रश्नाचा. पुढची गोष्ट आहे तो म्हणजे पॅटर्न किंवा थीम. आता व्हॉट इज पॅटर्न ऑर थीम, प्रश्न विचारण्याची पद्धत. एक प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे, जसं की पहिलं कंबाईनला बघत असाल तुम्ही तर वन लाईनर प्रश्न थोडे जास्त येत होते, पण आता जर बघताय तर प्रश्नांची लांबी खूप वाढलेली आहे, मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन येत आहेत आणि ऑप्शन पण थोडेसे वेगवेगळे येतात. म्हणजे सिलेक्शनसाठी थोडंसं हे होतं, इलिमिनेशन मेथड कुठं ना कुठं थोडीशी
काम करत नाही, त्याच्यामुळे उत्तरापर्यंत पोहोचणं थोडं अवघड झालंय. तर प्रश्नाची विचारण्याची पद्धत थोडी त्यांनी अपडेट केलेली आहे, बदललेली आहे 100%. प्रश्नामध्ये वाक्याची रचना सुद्धा म्हणजे थोडीशी हेवी लँग्वेज वापरत आहे आयोग. पहिल्याच्या तुलनेनं आत्ताचे प्रश्न जे आहेत हे थोडेसे जड चाललेत, कारण त्या एका तासामध्ये तेवढे प्रश्न सॉल्व्ह करणं हे खूप अवघड बनत चाललेलं आहे. त्याच्यामुळे खूप जणांचं मी टेलिग्रामवर बघत होतो की ते म्हणत होते की मी शेवटपर्यंत पोहोचू शकलो नाही, कारण त्यांनी प्रश्नाचा जो फॉर्मॅट आहे, प्रश्नाची मांडणी आहे, प्रश्न विचारायची पद्धत आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी आयोगाने स्वतःला अपडेट करून घेतलेलं आहे. सोबतच याच्यामध्ये डाटा आणि आकडेवारीचा उपयोग सुद्धा आयोग अत्यंत व्यवस्थितपणे करत आहे. पण विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या होत्या पेपरच्या अगोदर. आता पेपर झाल्याच्या नंतर या गोष्टींना जस्टिफाय करणं खूप सोपं आहे. तुम्ही म्हणसाल की पेपर झाल्याच्या नंतर या गोष्टी सांगणं तर खूप सोपं होतं, पण पेपरच्या अगोदर ह्या गोष्टी करणं खूप मॅटर करते. तर त्याच्यामुळे आता ह्या प्रश्नाचं डिस्कस झाल्यानंतर आपण परत डिस्कशन करणार आहोत की ग्रुप सी साठीचं काय आहे की नाही. जेव्हा आपण ह्या प्रश्नाचं होईल तेव्हा आपोआप आपल्याला याचं उत्तर भेटण्यास मदत होईल. पुढचा आहे चेन क्वेश्चन. आता ही तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता ही म्हणजे मी स्वतः तयार केलेली एक गोष्ट आहे मित्रांनो. तर हे चेन क्वेश्चन काय असतात? नॉर्मली एखादी चेन रिॲक्शन असते, तुम्ही अणुभट्टीमध्ये बघितली असेल. एक चेन झाली की दुसरी चेन झाली की तिसरी चेन, आणि त्याच्यापासून एनर्जी रिलीज होत जाते. सेम तशाच प्रकारची पूर्वी एखाद्या घटकावर प्रश्न विचारलेला असून ती गोष्ट किंवा त्या घटकावर अजून खोलवर तसेच विस्तृत प्रश्न विचारणे म्हणजे चेन क्वेश्चन होय. फॉर एक्झाम्पल, मागच्या वेळेस त्यांनी 73व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न विचारला होता. फक्त 73वी घटनादुरुस्ती कधी आली असा प्रश्न विचारला होता. उदाहरणार्थ, पुढच्या वर्षी काय केलं, 73वी घटनादुरुस्ती कशासाठी होती हा प्रश्न विचारला. त्याच्या पुढच्या वेळेस काय करतील ते, 73व्या घटनादुरुस्तीमध्ये तरतुदी काय आहेत हा प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर 73व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य काय आहेत, तरतुदी काय आहेत किंवा काय नाहीत, असा दोन्ही सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही प्रश्न बनू शकतात. बरोबर, ते हे होते. म्हणजेच काय होतं, हे मागे आलेल्या प्रश्नांच्या सीमा आणि व्याप्ती दोन्हीही वाढवणे, म्हणजे डेप्थ पण वाढवायची आणि त्याची व्हास्टनेस सुद्धा वाढवायची आहे. तर आपल्याला आता हे चेन क्वेश्चन कळाले. म्हणजे मागे त्यांनी समजा 2023ला एक प्रश्न विचारला होता, 2024ला तीच कन्सेप्ट थोडीशी पुढे ओढली आणि त्याच्यावर दुसरा प्रश्न विचारला, 2025ला अगेन त्याच्यावर थोडे पुढे प्रश्न विचारत गेलेले आहेत. तर तशा प्रकारे झालेलं आहे. आणि PYQs तर अजूनही त्यांचं महत्व राखून आहेत. तुम्ही PYQsला हलक्यात घेऊ नका मित्रांनो. मी खूप ठिकाणी म्हणले की PYQs नाही येत. मी आता तुम्हाला विथ प्रूफ PYQs कशा पद्धतीने ऍज इट इज पण आलेत आणि PYQचं रूप थोडंसं चेंज होत आहे. म्हणजे तो जो थीम आहे ना, पॅटर्न आहे ना, तो थोडा बदलत चाललेला आहे. तर आपल्याला तुम्हाला ही स्लाइड खूप महत्वाची राहणार आहे ग्रुप सी साठी किंवा इथून येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी. आपण फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणासोबत पण बघूया आणि आयोगाचे प्रश्न आपण पाहत या गोष्टी कशा प्रकारे लागू होतात परीक्षेला. ट्रेंड काय आहे सगळ्यात महत्वाचा, आपल्याला ट्रेंड ओळखायचा आहे आयोगाचा. नंतर थीम, पॅटर्न आणि चेन क्वेश्चन. आता जर तुम्ही एक लेटेस्टची आयोगाची न्यूज बघितली असेल तर आयोगाने सिलेबस अपडेट करणार आहे. सिलेबसला अपडेट करणार आहे. त्याच्यासाठी समिती गठीत केलेली आहे आयोगाने, 7 सदस्यीय समिती गठीत केलेली आहे. सिलेबसचं पुनरावलोकन करायचं, अभ्यासक्रम पुन्हा एकदा त्यांना रिवाइज करायचं आहे, त्याच्यासाठी केलंय. तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला ट्रेंड, पॅटर्न, क्वेश्चन, चेन क्वेश्चन वगैरे आहेत, या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या राहणार आहेत. तर आपण आता हा पेपर आहे इथं लिहिलेलाच आहे. ग्रुप बी 14 जुलैला झालेला 2026 हा पेपर आहे. सेट बी आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यात पहिल्या आन्सरनुसार उत्तर पण बघूया. तर हा प्रश्न होता भगतसिंग राजगुरू. आता मी प्रत्येक प्रश्न वाचणार नाही मित्रांनो, कारण मला हा व्हिडिओ खूप लांब नाही बनवायचा आहे. मला फक्त हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह बनवायचा आहे, माहिती देणार बनवायचा आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये, कारण जी आपली पहिली स्लाइड होती, ही जी स्लाइड आहे की कसा बदल करायचा आहे, थीम काय आहे, या थीमवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, PYQच्या महत्वाला अधोरेखित करायचं, रिलेव्हन्स बघायचं, PYQ अजून किती महत्वाचे आहेत आणि कसे वापरायचे आहेत हे पण बघायचं आहे, आणि अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपल्याला कसे बदल करायचे आहेत आपण पण थोडं आयोगानुसार अपडेट होणं हे फार गरजेचं असणार आहे. तर मी आता प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे उत्तर जस्ट एकदम फास्ट मध्ये बघू आणि जे प्रश्न PYQ झाले होते ते पण दाखवेल, आणि मी कशा प्रकारे पॅटर्न, आयोगाचा ट्रेंड आहे किंवा चेन क्वेश्चनची जी सिरीज आहे तिला आपण पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे आता तुमच्याकडे पण पेपर असेल तर तुम्ही इथे पाहू शकता किंवा याला थांबून तुम्ही हे प्रश्न वाचून घ्या. तर आता हा प्रश्न आहे बघा मित्रांनो, मुंबईचा कमिशनर रॅटची हत्या केली. आता हा मुंबईचा नव्हता तर तो पुण्याचा कमिशनर होता, पुणे. त्याच्यामुळे चुकीचं आहे, विजय म्हणजे प्रश्न पण त्याचा तर उत्तर क येते. आता हा प्रश्न तुम्हाला पाहताना बघेल की 3 गोष्टी, एक भगतसिंग यांनी पंजाबमध्ये कार्य केले, नाशिकला आहे, हे पुण्याला आहे, कोणी मुंबईला आहे. तर एवढं लांब आणि हे एकाच ठिकाणी झालेल्या गोष्टी नाही. पण आयोग काय करते, प्रश्न विचारताना हे एकत्रित करते. हा झाला आयोगाचा पेपर तयार करण्याचा पॅटर्न, थीम, जो आपण इथे लिहिलेला आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत, प्रश्नामध्ये वाक्यांची रचना, दिलेला डाटा किंवा जी काही माहिती आहे तिची आपल्याला कसा उपयोग केला जाईल, तर हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर ही थीम किंवा पॅटर्न होता मित्रांनो, बरोबर.
तर आता हा पण सुद्धा PYQ वरून क्वेश्चन बनलेला आहे, हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. मला फक्त 1 मिनिट द्या. आपण इथे इमेज इन्सर्ट करूया. हा बघा, मी इथे इमेज घेतलेली आहे, आपण लाईव्ह प्रूफ चालू. तर हा जो प्रश्न बघाल तर मी इथे ऑलरेडी दिलेला आहे, ग्रुप सी 2022 चा प्रश्न. इथे त्यांनी रँड व ॲस्टनचा खून दिलेला आहे. कोणी केलाय हे आपल्याला इथून ओळखू येते. रँडचं कोण कोण केलंय, चाफेकर बंधूंनी केलेलं आहे. उत्तर 4 लागते. अभिनव भारत ही मित्रमेळा विदा सावरकरांनी केलेली होती, सावरकरांची होती. त्याच्यानंतर जॅक्सनचा खून अनंत कान्हेरेने केलेला होता आणि कार्ल राजेचा खून मदरलाल धिंगराने केला होता. तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन अशी आयोगाच्या जुन्या प्रश्नामधून भेटते. तर त्याच्यातली 2 वाक्य तर ॲज इट इज रिपीट आहेत. PYQ ला इथे जोडायला विचारले 2, राहिलं होतं हे वाक्य. आणि हे वाक्य तुम्हाला इलिमिनेशन मेथडवरून काढू शकलो असतो आपण. इलिमिनेशन मेथडचा म्हणजे हे स्वतःला अपडेट करणं परीक्षेच्या नुसार. तर हे विथ प्रूफ आपण डिस्कशन करणार. इथे ओव्हरऑल पेपर आपल्याला पाहायचा नाही, उत्तर काय आहेत काय नाही ते तुम्ही म्हणजे मी टेलिग्राम ग्रुपवर पण माझ्या पेपर अपलोड करेलच आणि आन्सर की पण अपलोड केलेली आहेच. तर तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता. आन्सर की सुद्धा डाउनलोड करा. पहिली आन्सर की आहे याच्यावर ऑब्जेक्शनची लिंक सुरू झालेली असेल आयोगाची. काही दिवसांनी आयोगाची फायनल आन्सर सुद्धा येऊन जाईल. तर आता हे पहिल्या आन्सर की उत्तर आहे, तर याच्यात काय बदल होऊ शकतात आयोगाकडून, तर ते आपण वेळेनुसार अपडेट करून घेऊ. तर हा कसा बघा PYQ क्वेश्चन सेट बी आहे हा. त्याचा पहिलाच प्रश्न हा PYQ बेस थीमवर होता. जो कोणी म्हणतो की PYQचं आता महत्व राहिले नाही, हसी मजाक मध्ये पण असेल, पण ती गोष्ट खूप जास्त इम्पॅक्ट देऊन जाते मित्रांनो. ग्रुपवर हजारो विद्यार्थी डिस्कशन करतात. एखादा नवखा पोरगा असेल, नवीन आला असेल आणि त्यांना वाटत असेल की PYQचं काही रिलेव्हन्स नाही, तर तो सरळ सरळ ती गोष्ट त्याच्या मनावर इम्पॅक्ट होऊन जाईल, त्याचे प्रिपरेशन एन्जॉय करेल. इव्हन तो ज्याने 1-2 अटेम्प्ट सुद्धा दिलेत किंवा मागची मेन्स सुद्धा दिलेत, त्या सुद्धा म्हणजे असं बदलत्या पॅटर्नला लक्षात घेऊन वाटलं की PYQ रिपीट नाही होत, पण थोडाफार आपण आपल्या अभ्यासात चेंज करूया. आणि कदाचित आयोग तुमची ही गोष्ट आयोगाला माहित असेल, पेपर सेट करणारा आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, म्हणून आपण त्याच्या पुढे कुठे ना कुठे सिंपल गोष्टी चुकून येतो, परीक्षेमध्ये सिली मिस्टेक्स करतो. बरोबर. तर हा होता पहिलाच प्रश्न आणि तो सुद्धा PYQ बेसवर थीम वर रिपीट होता. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे 1909च्या मुरली कायद्याबद्दल, हे शुद्ध टोंग्याच्या आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणार नाही असं वाक्य कोण म्हणलं होतं, तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर हा प्रश्न विचारला होता, याचं उत्तर आहे अ, ब, ड, क हे चुकीचं आहे, तर ते कायदेमंडळाचे सदस्य झालेले नव्हते. 1990 चुकीचं आहे. पुढे बघूया आपण. आता मी ते लिहून आणलेलं आहे. ग्रुप बीचा पेपर 2026 ला हा जो चौथा प्रश्न आहे. ग्रुप बीचा पेपर जानेवारीमध्ये झाला होता, म्हणजे याच वर्षी जानेवारीत पण पेपर झाला होता, म्हणजे 2025 होता, पण 2026च्या जानेवारीमध्ये जी पूर्व परीक्षा झाली होती तिच्यामध्ये पण एक प्रश्न विचारला होता. आता तो प्रश्न काय होता तो बघूया आपण. मला 1 मिनिट द्या फक्त, लाईव्ह इमेज इन्सर्ट करतो. तर तो हा प्रश्न आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता, मी तुमच्या पुढे आणलेला आहे. तर तो प्रश्न बघा, ग्रुप बीचा नंबर पण सुयोगानं सेमच आहे 4-4. तर आपल्याला त्याच्याशी नाही घेणं. तर खालीपैकी कोणी आयटक इंग्लिशमध्ये IUT मी तिथे लिहूनच ठेवलं होतं की दाखवण्यासाठी. आणि इथे पण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, याचा पण फुल फॉर्म काय होतं, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आयटक वरच प्रश्न विचारलाय. आता तुम्ही थीम बघा, थीम रिपीट होते ना, ट्रेंड पण तोच आहे त्यांचा. ITEC वर प्रश्न विचारलेला आहे. थीम आणि ट्रेंड दोन्ही रिपीट झालेले आहेत आणि पॅटर्न सुद्धा सेम आहे. कोणी अध्यक्षपद भूषवलेले नाही, कोण हजर नव्हते, म्हणजे वाक्याचा सेन्स पण नकारात्मक पद्धतीनेच विचारलेला आहे. तर तुम्ही आयोगाची जो पेपर सेटर आहे त्याची मानसिकता ओळखा PYQs मधून. PYQs हे खूप महत्वाचे आहेत. मी माझी जी राज्यसेवेची PYQची अनालिसिस सिरीज होती, राज्यसेवा पूर्व परीक्षेची, त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट केलेलं होतं, PYQs आर लाईक लाईट हाऊस इन युअर प्रिपरेशन. तर हे PYQs खूप महत्वाचे आहेत, तर ते तुम्हाला वारंवार करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण ही जी गोष्ट होती, PYQs चा वापर कसा करायचा आहे आणि किती करायचा आहे, किती आणि कसा करायचा आहे, तर ह्याच्याविषयी मी युट्यूबला ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. या चॅनलवर आहे, 30 ते 35 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल, तो तुम्ही पाहू शकता. तर इथे सेम आयटक थीम तीच होती आयटक, इथे पण थीम आयटक आहे, हजर नव्हते अजून. आता इथे जी इन्फॉर्मेशन आहे, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस भरले होते. हे एकदम फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्ही कुठे ना कुठे लिहून ठेवा. आता ही तारीख लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 1920. इथे या प्रश्न त्यांनी कुठे तारीख नाही दिलेली, पण इथे आपल्याला तारीख भेटली. ते पुढच्या सरळ विचारतील की आयटकची स्थापना ह्या दिवशी झाली, कारण आयोग तारखेवर प्रश्न विचारलेले आहेत. हे आयोगाची म्हणजे खासियत आहे. गट ब गट कला प्रश्न विचारलेले आहेत तारखांवर. पुढेच एक प्रश्न आहे याच परीक्षेमध्ये, त्याने तारखा विचारली, ती ट्रायसमची तारीख विचारलेली आहे आणि ती रोजगार योजनेची तारीख त्यांनी विचारलेली आहे, 1990 ला सुरू झालेली, असं वगैरे त्यांनी दिलेलं आहे. तर ते 1980 ला दिलं होतं, त्याचं ब चुकीचं आहे, अ फक्त बरोबर आहे. तर हे ट्रेंड थीम चुकी बरोबर आहे ते, आणि चेन क्वेश्चन बघा, आणि हा इथे तिन्ही पॅटर्न लागू होतात. आपण जे केले होते ना, थीम पण लागते आपली, क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न पण सेमच आहे, ट्रेंड लागला, थीम लागला आणि चेन क्वेश्चन आहे ना. मागच्या वेळेस त्यांनी आयटक वर विचारला होता प्रश्न,
याही वर्षी त्यांनी आयटेकवरच प्रश्न विचारले, म्हणजे चेंज कंटिन्यू करतायत ते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी. तर पीवायक्यूचं अनालिसिस अशा पद्धतीनं करा. तुम्हाला अनालिसिससाठी कम्पॅरिझनसाठी मिनिमम मागचे 2-3 प्रश्न ठेवा किंवा मागचे 4-5 वर्षांची प्रश्नपत्रिका गट ब च्या, गट क च्या, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा. आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा तर लेखी झाली मागच्या वर्षीपासून, पण तुम्ही पूर्वपरीक्षेचं रिलेव्हन्स अजूनही आहे, तर ते तुम्ही गट ब, गट क साठी राखून ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. 1870च्या बंडाबाबत बंडवल यांनी एक जरी समर्थ नेता मिळाला असला तर भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते असे विधान कोणी केलं? तर याचं उत्तर आहे जॉन लॉरेन्स. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी बेतरायफली आणि काडतुसे बनवून शिक्षण घेण्यासाठी डॅडेशांना नेपाळला पाठवले होते. हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर. तर याचं उत्तर आहे. आता पुढच्याच प्रश्न याचा असं होतं की हे कोणत्या देशामध्ये पाठवले होते? नेपाळला, म्यानमारला, श्रीलंकेला, जपानला. कारण जपानला सुद्धा गेलेले आहेत लोक, इंग्लंडला सुद्धा गेलेले आहेत, म्यानमार मध्ये पण आहेत. तर तुम्ही ह्या देशावर प्रश्न बनवू शकतो पुढच्या वेळेस, किंवा प्रश्न असा बनेल की इथे व्यक्ती देतील आणि इकडे देश देतील. कोणत्या देशामध्ये गेलं होतं? इकडे व्यक्ती आणि इकडे देश, आणि जोड्या लावायला प्रश्न विचारतील. तर तुम्हाला ही चेन क्वेश्चन सीक्यू लिहितो तुम्ही, प्रत्येक वेळेस चेन क्वेश्चन येत नाही, तर हा चेन क्वेश्चन तयार करून ठेवायचा आहे. आणि हे इथे जे दुसरे ऑप्शन दिलेत ना, बाकीचे ऑप्शन्स, यांच्याविषयी तुम्हाला आता दादासाहेब खापर्डे, श्रीपाद कुलकर्णी, श्रीधर आने आणि नचिकेळकर यांच्याविषयी माहिती मिळवून ठेवायची आहे. कळालं? तर आपल्याला अशा प्रकारे अनालिसिस करावं लागतं. पुढचा प्रश्न आहे वसाहतवादामुळे भारतात कोणते परिवर्तन घडून? हा लॉजिकवरचा प्रश्न आहे मित्रांनो. लॉजिक किंवा कॉमन सेन्सवर सॉल्व्ह होऊ शकतो. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. ब्रिटिशांनी भारतीय उद्योगधंदे पूर्णपणे नष्ट करून टाकले, फार पिळवणूक करून टाकली होती. जर तुम्ही इलिमिनेट केला तर तुमचं उत्तर यायला मदत होते. आणि राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, बरोबर आहे, लागली. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झालेला हो झाला, आणि भारतीय नागरिकरणाचा वेग वाढला हो झाला, कारण औद्योगिकरण झालं, त्याचा परिणाम भारतीय मोठ्या शहरात होऊ लागला आणि नागरिकरणाचा वेग वाढला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकच मिनिट मित्रांनो, मी थोडासा गॅप देतो. तर हा प्रश्न लॉजिक आणि कॉमन सेन्सवर सुटू शकला असता. अशाच प्रकारचे प्रश्न आयोगाने याच्या अगोदर सुद्धा विचारलेले आहे. आता प्रश्न आहे. आता मी प्रश्न प्रत्येक सांगत नाही बसत, मला फक्त पॅटर्न दाखवून द्यायचा आहे, तर तुम्ही उत्तर प्लीज बघून घेसाल. आता पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न पण पीवायक्यू बेसवर थीम आहे आणि रिपीट सुद्धा म्हणू शकतो आपण. तर हा रिपीट सुद्धा आहे. खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. आयोगाचा टिपिकल पॅटर्न आहे हा. एक्झाम्पली पॅटर्न हा शब्द आपण लागू करतो. पॅटर्न किंवा थीम, जे आपण 3 गोष्टी द्यायचे, म्हणजे स्टेटमेंट द्यायचे आणि पहिचान कोण, अशा टाइप मधला क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये प्रश्न आला होता, तो प्रश्न दाखवतो. हा तो प्रश्न आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर हा तो प्रश्न आहे, 8 नंबरचा प्रश्न आहे. तर इथे बघा, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली, वेगवेगळ्या विषयावर पुस्तके लिहिली, गणित आणि त्याचा शुद्धलब्ध हे पुस्तक मराठीत नाही, केशव भागाकडे त्यांची चरित्र लिहिली. त्याचं उत्तर होतं बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. म्हणजे व्यक्ती विशेष मध्ये पण त्यांनी काही टिपिकल व्यक्तींवर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. बने एमपीएससीच्या 2023ला प्रश्न विचारला होता, म्हणून मी तर तेव्हा याचा अनालिसिस करताना हे तेव्हा सांगितलं होतं. आता ह्या प्रश्नाचं सांगताना तुम्हाला सांगतो की 2025 मध्ये. सोबतच हे दादोबा पावडर तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणी म्हणतात. त्याच्यानंतर मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र दर्पण लिहिलेलं आहे, ते तिथं सांगितलं होतं. आणि दिग्दर्शन मासिक हेच त्यांनी सुरू केलं होतं, मराठी भाषेतलं मासिक. आणि हे दर्पण म्हणजे हे वृत्तपत्र न्यूजपेपर होतं. लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिलेली आहेत, भाऊ यांच्या पुस्तक याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये. शतपत्रेचा अर्थ होतो 100, पण त्यांची ऍक्च्युअल संख्या होती 108. तर असं आपण ऑप्शनचं सुद्धा अनालिसिस केलं. आता पुढच्या अशा परीक्षेसाठी तुम्हाला महादेव गोविंद रानडे, गोपाळगिरी सागरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती, म्हणजे यांना करून जाणं अपेक्षित आहे की पुढच्या वेळेस त्यांच्यावर प्रश्न विचारू शकले जाऊ शकतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर हा प्रश्न कॉमन सेन्सवर सुटत होता की महिलांना एम्पॉवरमेंट करायचे, आपल्याला त्यांना उच्च शिक्षण द्यायचं आहे, गायनकलेचं शिक्षण द्यायचं आहे, त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे, सेल्फ रिलायंट बनवायचं आहे, सिंगिंग वगैरे करायचं, जेणेकरून ते आत्मनिर्भर बनतील आणि त्यांना एज्युकेशन द्यायचं. त्याच्यासाठी आपण एसएनडीटी जे कॉलेज आहे पुण्यामध्ये स्थापन झालेलं आहे, ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याच योगदानातून स्थापन झालेलं आहे. शहरीकरण एकत्रीकरणाची जोडी बघा. शहरीकरण म्हणजे एक अर्बन सिटी दुसरी अर्बन सिटी यांचा कनेक्ट केलं जातं आणि यांचा एकत्रित विकास केला जातो. तर मुंबई आणि नवी मुंबई
ही बेस्ट एक्झाम्पल होतं. आता नागपूर चंद्रपूर हा तर वेगळा जिल्हा आहे, हा वेगळा जिल्हा आहे, सेन्स नाही लागत. सातारा सांगली हे पण नाही, ठाणे आणि नाशिक हे पण नाही. हा, जर यांनी म्हणलं असतं की नवी मुंबई पनवेल बेलापूर अशा टाईपच्या ज्या जोड्या आहेत या शहरीकरणाच्या संकल्पनेत येतात. तर हा थोडासा मॉडर्न ट्रेंड मधला क्वेश्चन होता. त्याच्यानंतर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, उत्तर महाराष्ट्रातील दीडशे मेगावॅटचा प्रकल्प कुठं होतो, तर हा धुळ्यामध्ये होतो. सियाचीन लडाखमधील कोणती शोक नदी हिमनदी शोक नदीत वाहते, तर रिमो हेच आहे. हे हिप्सार आणि झिमो हे तर ग्लेशियर आहेत, आणि ड्रँग ड्रांग हे सुद्धा ग्लेशियर आहे. हिमनदी आहे आणि इतर नदी विचारलं होतं, तर त्याचं संपर्क उत्तर होतं रिमो. लोकसंख्येवर आयोग 100% प्रश्न असे होते, म्हणजे त्यांचा ट्रेंड दरवर्षी लोकसंख्या प्रश्न आहेत. मागच्या राज्यसेवेला 2025 ला 5 प्रश्न होते लोकसंख्येवर, 5. म्हणजे विचार करा, 5 गुणिले 2 म्हणलं तर 10 मार्क्स. 10 मार्क्स लोकसंख्या एका टॉपिक मधून आले असते. तर तो आयोगाचा ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा आयोगाचा PYQ आहे, थोडा स्टार्टिंगचा खूप जुना टाईप मधला, म्हणजे 16, 17, 18 असे प्रश्न विचारत होता आयोग संकलन. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्याचा लगत आहे त्याला खल्लाटी म्हणतात, आणि जो भाग वर आहे त्याला आपण वल्लाटी म्हणतो. जर हा पश्चिम घाट ही आपली पश्चिम सीमा, इथं अरबी समुद्र, तर याचा खालचा जो भाग आहे तो खल्लाटी, आणि हा पश्चिम घाटाकडे जो भाग आहे वरचा भाग आहे तो आहे वल्लाटी. आता असे प्रश्न थोडेसे बाउन्सर असतात मित्रांनो. हे प्रश्न सॉल्व्ह केले तर ठीक, किंवा असे प्रश्न सोडून टाका, सॉल्व्ह नका करू, कारण निगेटिव्ह पेनल्टी. कारण 1992 ला कोणतं काय केलं होतं, 1999 1981 ला एवढं कोणी करत नाही. हा, तुम्हाला एखादं जर माहित असतं तर तुमची कदाचित एखाद्या याच्यावर इलिमिनेशन गोळी लागून उत्तर निघालं असतं, पण अभ्यास करून असे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. तर अशा प्रश्नांना न सॉल्व्ह केलेलं बरं, हे माझं जेन्युइन ऍडवाइस राहील. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जोड्या किंवा कोणत्या जोड्या अयोग्य आहेत असं विचारायला सांगितलं होतं. प्रश्न वाचताना व्यवस्थित बघायचा आहे. आणि ब या जोड्या अयोग्य आहेत, तर ड आणि क ह्या योग्य निघतात. तर तुम्हाला आता अशा प्रकारच्या नोट्स तयार करायला लागणार आहेत, तर स्वतःला अपडेट करायचं आहे की नाही. तर ते स्मार्ट प्रिपरेशन करायचं. तर तुम्ही आता इथे तलाव विचारले, जलाशय तलाव. पुढच्या वेळेस तुम्ही धरणे करून घ्या. त्याच्यानंतर एखादा प्रकल्प असेल, कुठला प्रकल्प राबवला जात असेल कोणत्या स्पेसिफिक जिल्ह्यांमध्ये किंवा स्पेसिफिक गावांमध्ये, तर तो करून घ्या. त्याच्यानंतर कुठला तेच आता प्रकल्प प्रयोग किंवा कुठला एक्सपेरिमेंट राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून होत असेल तर ते तयार करून ठेवणं तुमचा महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ रामसर स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कुठे आहेत ते करून ठेवा. जिल्हा, ते स्थळ, कोणत्या जोडी योग्य आहे की कोणत्या जोडी अयोग्य आहे. आता इथं जोड्या लावा म्हणलं नाही, जोड्या ओळखा असं म्हणलेलं आहे, तर तो सुद्धा पॅटर्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न आहे हा 18 नंबरचा, जोड्या लावा विचारलेला आहे. नदी उपनदी आयोगाचे फेवरेट प्रश्न आहेत. मी 2025 ला एक प्रश्न आला होता, तो दाखवून देतो. प्रश्न आहे काय, मला फक्त एकच मिनिट पाहू द्या. तो प्रश्न दिसत नाही मित्रांनो, सॉरी, आता तो नाही प्रश्न. जसे भेटेल तर मी तुम्हाला तो दाखवून देईल कदाचित. पण तो 2025 ला त्यांनी नद्या आणि जोड्या लावावर प्रश्न विचारला होता. तापी पूर्ण या 2 नद्या कॉमन होत्या. पुढचा प्रश्न आहे, आता हे प्रश्न विचारणं आयोगाने नवीन सुरू केलेलं आहे, म्हणजे एखादं गोष्ट देणं, त्याच्याबद्दल डिस्क्राईब करणं आणि विचारणं. तर त्याचं उत्तर आहे ठाणे. तर तुम्ही आता इथून ही माहिती भेटून चला. आता प्रत्येक जण नाही, पण याच्यातून कुठल्या तरी एका करून ते निघू शकतं. जसं राज्यसेवेला त्यांनी एक जोड्या लावला प्रश्न विचारला होता, तलावांचं शहर या जिल्ह्यास ठीक आहे. तसं तिथं प्रश्न होता की सिटी ऑफ गेट्स म्हणजे काय आपण दरवाजाचे शहर कशाला म्हणतो, छत्रपती संभाजीनगरला म्हणतो. तर अशा प्रकारे तो जोड्या लावायचा एक प्रश्न होता. हा प्रश्न मित्रांनो मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहे. मी ऑलरेडी ते लिहून ठेवले, थोडासा टाइम वाचा म्हणून आपला. तर मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहे. आता तुम्ही महाराष्ट्र मॅप मध्ये आपण सिंपल काढूया असा आणि एक असा महाराष्ट्र मॅप. तर तुम्हाला इथं पश्चिम घाट करून ठेवायचे, इथं सातपुडा आहे, सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. इकडे इथलाच भाग अमरावतीमध्ये याला गाविलगड म्हणतात, गाविलगड. नंदुरबार मध्ये तोरणमाळ, धुळ्यामध्ये गायना आणि अक्राणी, आणि इथं दरकेसा जे आहे ते गोंदियामध्ये आहे मित्रांनो, गोंदिया. आता थोडं लिहिताना मी फास्ट लिहितोय, तर हे गोंदियामध्ये आहे. आता विचारताना त्यांनी कुठले विचारलं होतं, ईशान्य भाग. ईशान्य म्हणजे कुठला, हे इथे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. तर महाराष्ट्राचा हा भाग कुठला आहे, तर हा भाग इथला विचारला होता, इथला भाग.
तर इथे आहेत गोंदिया गडचिरोलीच्या इकडे दर्गेचा टेकडी आहे, तर उत्तर यायचं ड. तर हा मॅपिंग बेस क्वेश्चन होता. तुम्ही असे महाराष्ट्राचा मॅप काढा, प्रॅक्टिस करा. हे झाले पर्वत, त्याच्यानंतर नद्या काढा, त्याच्यानंतर महत्वाचे लोकेशन दाखवा. उदाहरणार्थ अणु ऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत, त्याच्यानंतर थर्मल पॉवर प्लांट्स, औष्णिक प्रकल्प कुठे कुठे आहेत. तर हे साईट बेस्ड क्वेश्चन जे असतात ना महाराष्ट्र स्पेसिफिक मॅपिंगवर, ते मॅपिंग करून अजून बेस्ट पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकता तशा प्रश्नांना. तर पुढचा प्रश्न आहे, आता बहुराष्ट्रीय कंपन्या, याचं उत्तर तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. हा प्रश्न लॉजिकल सुटला असता. सरकारी बँकाचे नियमन या नात्याने, आता इथे सांगितलं की सरकारी बँक या नात्याने आरबीआयची काम सांगा. तर चलन धोरण अंमलबजावणी करणे, बँकिंग क्षेत्राचे नियमन करणे, आर्थिक बाबीवर शासन दर. आता शेअर बाजार नियमनासाठी सेबी आहे मित्रांनो, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. आणि सेबीवर आयोगाने प्रश्न विचारला, त्याची स्थापना विचारली, त्याची तारीख विचारली, त्याला वैधानिक दर्जा कधी भेटला ते सुद्धा विचारलेलं आहे. तर तो आयोगाचा जुना प्रश्न होता सेबीवरचा. तर याच्यासाठी सेबी ही आहे शेअर मार्केटसाठी. तर हा म्हणजे तुम्ही थोडंफार जरी तुमचं लॉजिक व्यवस्थित लागलं असतं तर हा इलिमिनेट करून हा प्रश्न काढू शकला असता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक. तर आपल्याला तो जेंडर पॅरिटी इंडेक्स आहे याच्याविषयी हा प्रश्न विचारला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विशिष्ट शिक्षणातील स्त्रियांची सकल नोंदणी दर, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, आणि पुरुषांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो यांचा आपल्याला रेशो घ्यायचा होता, गुणोत्तर घ्यायचं होतं. प्राथमिक तूट म्हणजे काय मित्रांनो? तर प्राथमिक तूट आहे वित्तीय तूट वजा आपल्याला जे व्याज परतफेड करायचं आहे ते, फिस्कल डिप्रिशिएट मायनस इंटरेस्ट पेमेंट. तर हा सुद्धा PYQ आहे. आणि चेन पॅटर्न सुद्धा आहे. ग्रुप बी च्या 2026 सुद्धा प्रश्न विचारला होता. आता ते 2 प्रश्न मी तुम्हाला दाखवून देतो इथे. हा एक प्रश्न झालाय, अजून एक प्रश्न आहे. एकच मिनिट, मला फक्त क्वेश्चनचे अरेंजमेंट करून द्या. ते मी इंग्लिश मध्ये इथं झाकून टाकतो. तर ते तुम्ही आता इथे पाहू शकता. इथे ठेवून देतो. तर आता स्क्रीनवर बघू शकतात नाही, इंग्लिश मध्ये गेलं तरी चालेल, आपल्याला फक्त दिसलं पाहिजे मराठीत. तर आता हा ग्रुप बी 2022 प्रश्न होता. राजकीय तूट आणि वर्षभरातील व्याज यांच्यात फरकाला काय म्हणतात? उत्तर आहे प्राथमिक तूट. आता विचारताना त्यांनी फक्त पॅटर्न वाक्याची रचना फिरवलेली आहे. विचारताना त्यांनी प्राथमिक तूट म्हणजे काय विचारले आणि हे विचारले आपल्याला. वित्तीय तूट वजा व्याज फरक आहे. वित्तीय तूटलाच आपण राजकोषीय तूट सुद्धा म्हणतो. इंग्लिश मध्ये बघायचं, प्रायमरी डिफिसिट इज इक्वल टू फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. तर इथे त्यांनी एसीच दिले, फिस्कल डिफिसिट आणि इंटरेस्ट पेमेंट रेट याच्यामधलं हे. तर PYQs कशा प्रकारे रिपीट व्हायले? आता हा तर ऍज इट इज रिपीट झालेला आहे. आता हा प्रश्न जो आहे तो राज्यसेवेचा प्रश्न आहे. आता इथे राजकोषीय तूट, अगेन राजकोषीय तूटच विचारलेली आहे. आता याच्यातलं इथे दिले होतं काय 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 आहे ते. तर अशा प्रकारे होतं. तर सरकारी कर्ज वगैरे सरकारी एकूण खर्चातली एकूण प्राप्ती, तर फक्त हेच उत्तर यायला हवे. भांडवली वजा मध्ये भांडवली वजा याच्यातला फरक नाही. महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न, हा तर महसुली तूट झाली. आणि भांडवली खर्च वजा व महसुली उत्पन्न याच्यातील फरक आहे असं तर काही नसतेच. इथं भांडवली मधलं भांडवली खर्च असेल, महसुली वजा वरचली असेल, एकूण खर्च एकूण हे असेल. तर हे प्राथमिक तूट होते, वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. विचारताना त्यांनी अगेन फिस्कल डिफिसिट विचारलेलं आहे. प्राथमिक तूट इथे प्रायमरी डिफिसिट, फिस्कल डिफिसिट, हीच कन्सेप्ट बार 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 तिथंच रिपीट होते. तुम्ही आयोगाचा प्रश्न, हा MPSC चा प्रश्न आहे राज्यसेवेचा, राज्यसेवा. आणि हा प्रश्न आहे 2026 ची जानेवारीची ग्रुप बी झाली होती, सॉरी 2022 मधली जी ग्रुप बीची पेपर झाला होता त्याच्यामधला प्रश्न आहे. म्हणजे आयोगानं PYQs ला सोडलेलं नाहीये. आपण PYQ सोडायचे नाही, फक्त PYQs अनालिसिस करताना कशा पद्धतीने करायचंय आणि कितपत खोलवर जायचंय हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. आता या 2 इमेज मी रिमूव्ह करून टाकतो, पण पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर हा होता अगेन PYQ रिपीट. अगेन लेखाशास्त्रात, लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर आता हा PYQचा पॅटर्नवर आलेला आहे प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा चेन क्वेश्चन सुद्धा आहे असं म्हणू शकतो. आणि हा पॅटर्न आयोग रिपीट करते. आता एखादी टर्मिनॉलॉजी देते आणि तिचा विस्तृत भाग विचारलेला आहे आयोगानं, बरोबर. तर आता नॉर्मली क्वेश्चन तुम्हाला कॉमन सेन्स सोडायचं, लेखशास्त्र आहे तर याच्यामध्ये ओळख, नोंदी वगैरे वगैरे करणं. तर हा खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे, तर त्याच्यात सर्व गोष्टी समावेश असल्या पाहिजेत. तर असा ऑप्शन चूज करायचा होता आपल्याला. तर इथं ऑप्शन क्रमांक 1 हा होता. पुढचा प्रश्न आहे 2022 आणि 2023 च्या 2023 आणि 24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्रापैकी 70 पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सहभाग नाही? आता हा प्रश्न बघण्याच्या अगोदर आयोगाने असाच एक प्रश्न विचारला, तो आपण प्रश्न बघूया.
मग तो राज्यसभेला आलेला प्रश्न आहे, तर तो मी तुम्हाला इथे 1-2 मिनिटात दाखवून देतो. इथे घेऊया आपण तो. हा तो प्रश्न आहे मित्रांनो. तर हा प्रश्न बघा तुम्ही, राज्यसभा 2025 आहे. राष्ट्रीय हवामान कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश नाही? तर याच्यामध्ये 7 अभियान होते. तर याच्यामध्ये कोणता समावेश नाही. अगेन इथंच सप्तऋषी आहेत. खालीलपैकी कोणता सहभाग नाही. तर तो जो थीम आणि पॅटर्न आहे ना, प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, तो रिपीट होतोय. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं, ट्रेंड तयार झाले, ती थीम जी आहे, थीम किंवा पॅटर्न म्हणू शकतो आपण, प्रश्न विचारण्याची पद्धत, ती आयोग आता रिपीट करत आहे. सेम त्यांनी बजेट दिला होता. इथे 7 राष्ट्रीय हवामान विषयक ऍक्शन प्लॅन होते, जे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. याच्यामध्ये 7 मिशन होते. तर त्या 7 मिशन मध्ये कोण नाही असं विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये हे सस्टेनेबल हेल्थ मिशन हे नव्हतं. त्याचं उत्तर त्यावेळेस हे होतं. तर हे बाकीचे 3 होते. तर सेम याच्यामध्ये युवा शक्ती आहे, सर्वसमावेश आहे आणि हरितवृद्धी आहे आणि व्यापार विकास नाही. आणि हा PYQ सुद्धा आहे मित्रांनो. मी तुम्हाला ती पण इमेज दाखवून देतो. मला फक्त एकच मिनिट द्या. कदाचित तो हाच असावा. येस, हा तो हाच प्रश्न आहे. तर आता प्रश्न बघू शकतो आपण इथे. तर आता हा प्रश्न बघा वरचा, आणि हा प्रश्न बघा 2023-24 अर्थसंकल्पात खालीलपैकी प्राधान्यक्रम होत आहे. हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र आणि सर्वसमावेश आहे, युवा शक्ती आहे, हरितवृद्धी आहे. याच्या 3 गोष्टी ऍज इट इज रिपीट आहेत पहिल्या. फक्त चौथी गोष्ट लागू होत नाही. ही आणि ही गेली. सर्वसमावेशक आहे, हरितवृद्धी आहे आणि युवा शक्ती आहे. इथे पण सर्वसमावेशक आहे. एकच मिनिट. इथे पण सर्वसमावेशक आहे, युवा शक्ती आहे आणि हरितवृद्धी आहे. व्यापार विकास नाही, इथं आर्थिक क्षेत्र नाही. तर तुम्हाला ते निवडायचं होतं, याचं प्राधान्यक्रम ओळखायचा होता. तर ते ऍज इट इज रिपीट केलंय. आणि ग्रुप BC 2023चा प्रश्न आहे हा. 23चा बजेट होता, 23चा प्रश्न विचारला होता. तर PYQs आहेत. PYQs ला तुम्ही हलक्यात नका घेऊ. मला एवढंच म्हणायचं आहे, ग्रुप C साठी आपल्याला हा पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे, आयोगाचा बदलता ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. ते पुढचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारे मोठे बदल म्हणजे भारतातील शेतीतील कमी होत जाणारी मजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणते? आता हा बदल मित्रांनो संरचनात्मक आहे. कारण अर्थव्यवस्थेत होणारा बदल, त्यांनी प्रश्नात दिले, मोठे बदल होत चालले होते. म्हणजे स्ट्रक्चर चेंज होत होतं इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमिक्सचा. त्याच्यामुळे हे बदल दिसून येतात. आता हे तुम्ही अनएम्प्लॉयमेंट, जे बेरोजगारी, घर्षणात्मक किंवा संरचनात्मक बेरोजगारी, तर त्याच होतं. पण त्याचा थोडासा अप्लाइड पार्ट विचारला, म्हणजे ऍज इट इज तर न विचारता त्याची थोडीशी भाषा बदलली आणि मग हा असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला तो नवीन पॅटर्न, तो नवीन ट्रेंड, आयोगाची भाषा समजून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही पाहून घेऊ शकता. सिंपल. मला फक्त जिथे जे क्वेश्चन होते, मला तिथे तुम्हाला सांगायचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापन, याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची किती पद्धती आहेत, कशा केल्या जाते, काय हे नसते, याच्या अडचणी कोणत्या आहेत? तर आकडेवारीचा अभाव असतो 100% आहे. न उठवलेले बेकायदेशीर उत्पन्न आहे. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, आता मौद्रिक क्षेत्राचं उत्पादन कसं येईल, त्याच्यामुळे याला एलिमेंट होऊ शकतात. आणि सांगी उपलब्ध नसते. काही ठिकाणचा डाटाच उपलब्ध होत नाही. लहान उत्पादक असतात, जे गाडीवाले, पोहे, चायवाले असते, तर त्यांच्या उत्पन्नाविषयी माहितीच असतं नाही, कारण ते कॅशमध्ये व्यवहार करतात. तर कशा प्रकारे, तर हे अबड याचं उत्तर येईल. पुढचा आहे, हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे. याच्याबद्दल मला प्रश्न नाही भेटला, पण राष्ट्रीय उत्पन्न हे साठा संकल्पना नाही, तर ती स्टॉक नाही, तर ती फ्लो कन्सेप्ट आहे मित्रांनो. तर ती फ्लो होत राहते, वाहत राहतो, पैसा मार्केटमध्ये वाहत राहतो, तो कधी स्टॉक होत नसतो. त्याच्यामुळे एलिमेंट जर केलं तर आपलं उत्तरच भेटलं असतं B आणि C. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे ते. बाकीचे दोन्ही वाक्य हे बरोबर आहेत. जसं की इथे काय म्हणलेलं आहे, GDP मायनस डिप्रिशिएशन केल्यावर आपल्याला GNP भेटते. तर तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू सेवांचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धत आणल्या, इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड, प्रोडक्शन मेथड, अशा 3 पद्धती आहेत. त्याच्यानुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. पुढचा प्रश्न आहे 2023च्या अर्थसंकल्प. आता आणि तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आलं का, 2023-24 इथे पण त्यांनी विचारताना 2023-24, तर आयोग जवळपास 2 वर्ष मागचं करंट अफेअर्स विचारते. मागचे करंट अफेअर्स किंवा करंट इश्यूज
आणि डाटा याच्यावर आयोगाचा भर वाढलेला आहे. तर म्हणजे आयोग फक्त तर चालू वर्षाला तर विचारतेच, पण तुमच्याकडून त्याची अपेक्षा आता वाढत चाललेल्या आहेत, कारण कॉम्पिटिशन वाढत, त्याला कट ऑफ कुठं ना कुठं मॅनेज करायचंय. त्याच्यामुळे मी म्हणलो होतो ना, तारखांवर प्रश्न आहे, तो हाच प्रश्न होता बघा. 31 सप्टेंबर 2019 ला आयटेकची स्थापना झाली, तर ते हेच प्रश्न. तर हे 1980 आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ब चुकलं. त्याचं उत्तर आहे अ बरोबर ब चूक, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता हा प्रश्न तुम्हाला म्हणजे पुस्तकातून वाचून भेटेल. हा म्हणजे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या समिती वगैरे प्रश्न विचारत असतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. लोकसंख्या लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? तर जी काम करणारी लोकसंख्या आहे ना, 15 ते 59 या वयोगटातील जी लोकसंख्या आहे, तर तिला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तिचं योगदान करून घेणं म्हणजे ते लोकसंख्येचा लाभांश आहे. तर हा टर्मिनॉलॉजी बेस्ड क्वेश्चन आहे. उदाहरणार्थ टोटल फर्टिलिटी रेट, एकूण जनन दर म्हणजे काय? इन्फंट मॉर्टिलिटी रेट, बालमृत्यू दर म्हणजे काय? MMR, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट, माता मृत्यू दर म्हणजे काय? किंवा निओनॅटल मॉर्टल रेट, नवजात शिशूचा मृत्यू दर म्हणजे काय? किंवा सेक्स रेशो म्हणजे काय? चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे काय? तर ह्याच्या काही डेफिनेशन टर्मिनॉलॉजीज आहेत तुमच्या, या तुम्हाला पाठच असल्या पाहिजेत. याच्यामध्ये स्पेशल वयोगट असतो. निओनॅटल मध्ये किती, 0 ते 1 वर्ष, इन्फंट मॉर्टिलिटी मध्ये किती, चाइल्ड मॉर्टिलिटी रेट मध्ये किती, 0 ते 5 वर्ष. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. टोटल फर्टिलिटी, एकूण जन्म दर म्हणजे काय असतो? रिप्लेसमेंट रेट किती असतो? 2.1 असतो. तो आता कमी होत चालला, म्हणून आंध्र प्रदेशने काय म्हणले, 2 किंवा 3 लेकर करा, त्यांना आम्ही पैसे देऊ म्हणते, 10,000 ते 15,000 रुपये दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी. आंध्र प्रदेश या राज्यानं केलेलं आहे. तर तुम्हाला करंट पण आपल्याला कसं जोडायचं आहे आपल्या जे सोबत, हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. तर लोकसंख्या लाभांश काय आहे? तर हे आहे. त्याच्यानंतर हे काय कशाचा समावेश होतो, कशाच नाही, तर हे स्टॅटिक पार्ट आहे. ते बजेट मधला, ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे बजेटमध्ये. त्याच्यानंतर हा सिक्वेन्स लावायचा आहे. सगळ्यात पहिलं कोणाला भेटलं, तर सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन सगळ्यात शेवटी. तर असं करायचं होतं. तर याचं उत्तर हे आहे. खानमेगो हे ऍप कशासाठी केलेलं होतं? ते एज्युकेशनसाठी होतं. आता हे व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय, याचा फायदा नाही असं विचारलेलं आहे. तर हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला व्हर्टिकल फार्मिंग माहित असेल पाहिजे आणि त्याचे फायदे व तोटे माहित असेल पाहिजे. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा काय उद्देश आहे? तर हा PYQ 2025चा, तिथे लिंग समानता मुलीचं शिक्षण. तर तो PYQ इथे जर अवेलेबल झाला तर मी तुम्हाला दाखवून देतो ती इमेज. तो आता हा प्रश्न ओळख नाही, इथे 2025 प्रश्न आहे. तर बेटी बचाव बेटी पढाओ 2015 सुरू झाली होती. 10 वर्ष कंप्लीट झाली, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलाय. राज्यसभेला प्रश्न विचारला त्यावेळेस सांगितलं होतं ICDS 1975 ची होती, तिला 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणून राज्यसभेला त्यावेळेस 20 कलमी कार्यक्रमावर प्रश्न विचारला, ICDS वर प्रश्न विचारला होता. बरोबर. तर हिची तारीख दिली होती राष्ट्रीय बालकादिनी सुरू केली 22 जानेवारी, नंतर 24 जानेवारी दिली होती. म्हणजे तारख आयोग तारखा देते, मी आता सांगितलं होतं वरच्या प्रश्नामध्ये. आणि 2008 पासून आहे तेच तारखा, इयर सेम आयोगाचे खास. तर आयोगाचा पॅटर्न ट्रेंड तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बरोबर. तर आता हे असं होतं. तर हा PYQ होता, याला आपण काउंट घेतो. मिशन शक्ती हे महिला सक्षमीकरण होतं. त्याच्यानंतर हे कोण पहिले हे झाले तर गोपीचंद ठोटाकूर होतोय, तर हे करंटमध्ये होतं. त्याच्यानंतर हा आकडा विचारलेला आहे ते सेम. आता असे प्रश्न विचारते, एक एक तरी प्रश्न टाकते की किती संख्या येत नाही. लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी होती देशाची आहे, डेन्मार्कची. पद्म पुरस्कारावर दरवर्षी प्रश्न येतो, प्रेडिक्टेबल प्रश्न होता. पद्म पुरस्कार, नोबेल पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, किंवा त्याच्यानंतर एबल पुरस्कार, त्याच्यानंतर आपले रॅमन मॅक्सिस पुरस्कार. तर आयोग मॅक्सिस पुरस्कार, रेमन पुरस्कार याच्यावर पुरस्कार प्रश्न विचारते. हा प्रश्न एक्सपेक्टेड होता, कारण राज्यसभेत आला नव्हता, तर इथे ना हा म्हणजे अपेक्षित होता. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळ सहन करणारी डॅडेज जात. आता हा करंटमध्ये होती, स्वाती नाईकांनी तयार केली, तर ती सहभागी धान तांदूळ आहे. याचं उत्तर. ब्रिक्स परिषदेवर प्रश्न 100% येणं अपेक्षित होतं. राज्यसभेच्या प्रिलिम्सला प्रश्न होता, राज्यसभा 25 ला, राज्यसभा 26 प्रश्न होता. इव्हन दो मागच्या वर्षीच्या UPSC मध्ये पण प्रश्न होता. UPSC 2025 ला सुद्धा ब्रिक्सवर प्रश्न विचारला होता, आणि यावर्षी पण ब्रिक्सवर विचार का, कारण ब्रिक्स 2010 ची आहे. ब्रिक्सला 15 वर्ष पूर्ण झाले. ब्रिक्स मधला BRICS मधला I फॉर इंडिया, तर इंडिया याचा संस्थापक सदस्य देश आहे. तर अशा संस्था खूप महत्वाच्या ठरतात, जसं की बिमस्टेक आहे, सार्क आहे, ज्याचा ज्याचा भारत सदस्य आहे, क्वाड आहे. तर त्या महत्वाच्या संस्था आहेत, त्या तुम्हाला करून जाणं भाग आहे. त्यांची स्थापना 10 वर्ष 15 वर्ष झाल्यावर आयोग प्रश्न विचारतं. तो एक पॅटर्न, तो एक ट्रेंड तुम्हाला लक्षात घ्यायचा. तो ट्रेंड आहे आयोगाचा. 5, 10, 15, 20 वर्ष पूर्ण झालेल्या गोष्टींवर प्रश्न विचारतो, जसं की ती बेटी बचाव बेटी पढाओ योजना होती. त्याच्यानंतर ही ब्रिक्स शिखर परिषद 2025 ची, त्याच्यावर लक्ष केलं. राज्यसभा 25 ला पण, राज्यसभा 26 ला पण, UPSC 2025 ला पण, सर्वांमध्ये ब्रिक्सवर प्रश्न होता.
तर ब्रिक्स यावर्षी, आणि यावर्षीची जी ब्रिक्सची समिट आहे ते भारतात होणार आहे, त्याच्यामुळे सुद्धा ब्रिक्स अजून महत्वाचे आहे. त्याच्यामुळे ग्रुप सी ला ब्रिक्सवर प्रश्न येईल का, किंवा कंबाईनच्या गटच्या मुख्याला पण ब्रिक्सवर प्रश्न येऊ शकतो का, फक्त डायमेन्शन चेंज होऊ शकतात का, तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तर हे विचारायचं होतं 2026 वरती आंतरराष्ट्रीय सेवा वर्ष घोषित केलेलं आहे, हे बरोबर आहे, यांचं वाक्य हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. तर तुम्हाला हे करायचं होतं. तर याच्यासाठी मी काय केलं, माझा जो टेलिग्राम ग्रुप आहे तिथे मी एक फोटो टाकले होते अगोदरच की याच्यावर प्रश्न येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत. तर तो हा फोटो आहे, मी तिथे दाखवून देतो. तर इथे मी सगळे इयर दिले होते युएनचे. तर इथे तुम्ही बघू शकता 2026 हे इयर ऑफ व्हॉलंटरी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, 2026 इयर फॉर वुमन, असे 2 वर्ष आहेत. 2025 चे इथे 4 वर्ष दिले होते. 25 इंटरनॅशनल इयर ऑफ पीस, ग्लेशियर्स आहे, कॉपरेशन आहे आणि क्वांटम्स आहे. 2026 हे अजून एका वर्षासाठीच आहे, ते आपल्याला इथे स्क्रीनशॉट मध्ये दिसत नाही. तर या सर्व गोष्टी बघायच्या होत्या. तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा हे टाकलेलं आहे. हे जुने वर्ष पण टाकले होते, नवीन वर्ष पण टाकले. 2027 कशासाठीच आहे तर बघू शकता तुम्ही, इयर ऑफ सस्टेनेबल अँड रेझिलियंट टुरिझम, म्हणजे 2027 हे ग्रुप आहे माझा स्टडीफाय आय एस नावानेच. तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता, त्याची लिंक मी आपल्या युट्यूबच्या खाली टाकून देईल. तर 2027 कशासाठी आणि 2029 आहे ते, पण ते आता स्क्रीनशॉट मध्ये दिसत नाही. तर 2029 कशासाठी आहे आणि 2027 कशासाठी आहे ते पण आपण डिटेलमध्ये टाकलेलं आहे. तर आपण इथून रिमूव्ह करूया ते इमेज. तर ह्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा टाकलेलं होतं मी. पुढचा प्रश्न आहे, करंट अफेअर्स वाले प्रश्न आहेत. हे तुलसी गौडा एन्सायक्लोपीडिया वगैरे म्हणतात, त्यांना पद्म पुरस्कार भेटला होता मागच्या वेळेस. आता हे कोणती एजन्सी कोणतं काम करते, तर आता तुमचा जो एमपीएससी मेन्स मध्ये इंटरनल सिक्युरिटी नावाचा एक सब्जेक्ट आहे जीएस पेपर 3 ला. जीएस पेपर 3 मध्ये तिथं या गोष्टी येतात. तिथं त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे की वेगवेगळ्या संस्था ज्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी काम करतात, अशा वेगवेगळ्या सुरक्षा यांच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये रॉ, सीबीआय, INA झालं, त्याच्यानंतर NIA आहे, त्याच्यानंतर BSF आहे, तुमचं ITBP आहे, आसाम रायफल्स आहे. तर अशा सगळ्या ज्या काही फोर्सेस आहेत त्याच्याविषयी माहिती करणं भाग आहे. तर हे तुम्ही म्हणजे राज्यसेवेचा सिलेबस भले तुमची लेखी परीक्षा नसेल, पण तुम्हाला तो प्रिलिम्स मध्ये किंवा मेन्स मध्ये तो घटक फायदेशीर असणारच आहे. पुढचा प्रश्न, आता पॉलिटीचे प्रश्न सुरू झालेले आहे इथं. तर अभिलेख न्यायालय, तसे सर्वोच्च न्यायालय, घरपट्टी करते. तर हे म्हणजे आता हे बघा मित्रांनो, 12व्या अनुसूचीवर आयोगाचा थोडा खास फोकस आहे. आता हा प्रश्न बघा तुम्ही, आणि राज्यसेवेचा यावर्षीचा एक प्रश्न दाखवतो मी. सेम प्रश्न 12व्या अनुसूचीवर, आणि पॅटर्न पण सेम, थीम पण सेम आणि ट्रेंड पण सेम आहे. हा तो प्रश्न आहे. तर इथे बघा, इथे त्यांनी घटनेत 12व्या अनुसूची खालीलपैकी कोणत्या समावेश केलेला आहे विचारले. इथे 12व्या अनुसूची नगरपालिकेसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलेले विचारले. थीम सेम, 12वी अनुसूची, ट्रेंड सेम, पॅटर्न सुद्धा प्रश्न विचारायचं, एबीसीडी दिले, ऑप्शन ऑप्शन सुद्धा सेम तसेच आहेत, एबीसी अशा प्रकारे दिलेलं होतं. तर तुम्हाला आता 12वी अनुसूची महत्वाची आहे. 12वी अनुसूची, 11वी अनुसूची, 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, पेसा ऍक्ट, 1996 चा पेसा ऍक्ट होता, 2026 ला कम्प्लीट किती वर्ष होत आहेत, तर तुम्हाला माहित पाहिजे 30 वर्ष पूर्ण होतात पेसाला. पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल ऍक्ट 1996 चा आहे. तर कदाचित ग्रुप सीला पेसावर प्रश्न येऊ शकतो, मेन्सला पेसावर प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण इथून रिमूव्ह करूया. मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवते की भाई पीआयक्यूज अजूनही महत्व ठेवून आहेत. तुम्ही पीआयक्यूजला हलक्यात घेऊ नका. पीआयक्यूज अनालिसिस करा व्यवस्थित, कारण इथून येणाऱ्या परीक्षेसाठी रोज दिवसातून 2 तास पीआयक्यू अनालिसिस करायचं, बाकीचे 7-8 घंटे तुम्ही तुमचा अभ्यास करा. पुढचा प्रश्न आहे, कुठलं चूक कुठलं बरोबर घ्यायचं, तर दोन्ही बरोबर आहे. नंतर आज उडाला प्रश्न, टिपिकल आयोगाचा पॅटर्न. नंतर हे विनाशस्त्र एकत्र जमणे हा आपला फंडामेंटल राईट आहे. इथे विचार होतो DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व विचारलेचा भाग नाही म्हणजे, तर हा आपला फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे. कलम 19 मधल्या ही गोष्ट आहे. राज्य लोकसभा राज्यसभेला काढून कसं टाकता येते, सुप्रीम कोर्टाने चौकशी केल्याच्या नंतरच काढता येते. काढते कोण, तर राष्ट्रपती काढते. पुढचा प्रश्न आहे, हे आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे कुठून घेतले, आपण युनायटेड स्टेटचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे तिथून घेतले. तिथं म्हणलेलं आहे वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तर तिथून आपण घेतलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया. इथं वी द पीपल ऑफ इंडिया हे असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सरपंच उपसरपंच याच्यावर कोण ठराव शकतो, तर तहसीलदाराला ते हे दिलेलं आहे. राज्य मार्गदर्शक धोरणाबाबत खाली कोणते योगदान, इथं वेगळं आहे. आता हे बघा, इथं पण DPSC वर प्रश्न आहे. DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, हा प्रश्न पण DPSP वर होता. हा प्रश्न पण तुमचा DPSP वरच होता.
डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य, जे 2 प्रश्न DPSP वर आलेले आहेत. फंडामेंटल राईट्स, DPSP फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, घटना निर्मिती, समित्या वगैरे यांच्यावर 2-3 प्रश्न म्हणजे 10 पॉलिटीचे प्रश्न येत असेल तर याच्यापासूनच तुमचे 3 ते 4 प्रश्न या घटकावरूनच येतात. जो सुरुवातीचा घटक आहे ना तो तुम्हाला एकदम पाठच असला पाहिजे, तो पाठ पॉलिटीचा. नंतर कलम 23 अगेन फंडामेंटल राईट्सवर प्रश्न, 4 प्रश्न तर तुमच्या 2 चॅप्टरवरूनच निघाले. DPSP फंडामेंटल राईट्स. आणि हा सुद्धा PYQ रिपीट झालेला आहे. म्हणजे आर्टिकलवरचे प्रश्न तर आयोगाने खूप वेळेस विचारले आहेत. 1947 कायद्यामध्ये मी म्हणलं ना सुरुवातीचे कायदे, घटना निर्मिती याच्याविषयी करून 4-5 प्रश्न तर इथून निघाले आहेत. त्याचं अ आणि ब. क नाही. आता इथं नाव काय, रवींद्र प्रसाद केले. आपल्याला माहिती आहे ते कोण आहे, राजेंद्र प्रसाद. म्हणजे थोडंसं जवळ आणून सोडलं आयोगाने. हे राजेंद्र प्रसाद होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद के रवींद्र प्रसाद. तर आयोगाने फक्त थोडासा ट्विस्ट दिलेला आहे आणि हे एकदम सोपा होता प्रश्न, एवढा काही अवघड नव्हता. नंतर घटना कलम, हा प्रश्न तर ऍज इट इज रिपीट आहे, ऍज इट इज रिपीट आहे PYQ. मी आता तुम्हाला विथ प्रूफ दाखवून देतो. आपण त्याकडे स्क्रीनशॉट घेतलेली आहे मागच्या पेपरच्या आयोगाच्याच. हा तो प्रश्न आहे बघा मित्रांनो. त्याचा प्रश्न बघू शकता, 60 नंबर, इथे 63 नंबरचा प्रश्न आहे. घटना कलम विधानसभेची तरतूद आहे, ते 170 मध्ये, इथं पण 170 मध्ये आहे. हा कधीचा पेपर आहे मित्रांनो, तो ग्रुप C 2024 प्रिलिम्स आहे, 2026 देतोय आपण. तर फक्त 2 वर्ष मागचे पेपर मधून जशाल तसं रिपीट आलेला आहे. तर ऍज इट इज रिपीट आला PYQ. तुम्ही जर बघाल आर्टिकल 170, 71, 72, 73, 170, 71, 72, 73 काहीच त्यांनी चेंज केलेलं नाही, ऍज इट इज रिपीट आलेला आहे. त्याच्यामुळे PYQ होल्ड करतात का, हो करतात. आणि एक्झाम कधी झाली होती माहिती का, 2024 आहे आणि एक्झाम झाली होती जून 2025 मध्ये, 1 जून 2025 ला ही एक्झाम झाली होती. आणि आपण आता परीक्षा देतो 2026च्या मे मध्ये, 1 वर्ष म्हणजे जून मध्येच देतो, सॉरी, म्हणजे कंप्लीट 1 वर्षात तो प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये पण तुमची प्रिलिम्स झालेली आहे, जानेवारीमध्ये. तर 6-6 महिन्याची गॅपने परीक्षा होतात. तर तुम्ही मागच्या 4-5 वर्षातले PYQ चाळून पुसून टाकायची, तुम्हाला एकदम चिरफाडच करायची, त्याचा पोस्टमॉर्टमच करायचा आहे. तर तो क्वेश्चन आपण रिमूव्ह केलाय, तो ऍज इट इज रिपीट झाला होता. मला फक्त एवढंच माहिती की PYQ ला अजूनही महत्व आहे, लोकांच्या म्हणण्यावर जाऊ नका. मी आता PYQ जर एवढा भर का देतोय, तुम्ही बघितलं तर PYQ म्हणून तुमचे 13, 14, 15 पर्यंत प्रश्न सॉल्व्ह होतात. ऍज इट इज 2-3 आले, सॉल्व्ह करायला सुद्धा मदत करतात. 1 तासाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, 60 मिनिटात 100 प्रश्न, त्याच्यापैकी 20 प्रश्न गणिताचे आहेत. गणितांना थोडा जास्त वेळ लागतो, तर तुम्हाला GS साठी टाइम भेटतोय तो म्हणजे 35 मिनिटं ते 40 मिनिटं. 20 गणितासाठी तुम्हाला 20 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं तुम्हाला गणितासाठी राखून ठेवणं गरजेचं आहे, तर तुम्हाला गणिताचे मार्क येतात. म्हणजे 35 ते मॅक्सिमम 45 मिनिटांमध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही विचार करा किती लेवलचा तुमचा स्पीड असला पाहिजे. आणि आयोगाचे प्रश्नाची लांबी आणि प्रश्नाची रुंदी, डेप्थनेस, वॉटनेस वाढत चाललेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करसाल या 1 तासामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला PYQ अनालिसिस करून तो डाटा अपडेट करून घेणं तुमचं महत्त्वाचं असणार आहे. तर अगेन 72 आहे 73 घटना दुरुस्ती, 12वी अनुसूची, 74 घटना होती 12व्या अनुसूची सोबतच संबंधित आहे. हा प्रश्न सुद्धा वरचा बघितला तर तो 12व्या अनुसूची संदर्भातच होता. कुठे गेला तो प्रश्न, आपण आता इथे दाखवलेला होता हा प्रश्न 53 नंबरचा. म्हणजे आयोगाचा ट्रेंड आता ह्या गोष्टींवर वाढलेला आहे. ते 72वी 73वी घटना दुरुस्ती, 10वी परिशिष्ट, पक्षांतरबंदी कायदा वगैरे. आता पक्षांतरबंदी कायदा खूप चांगला करून जाते येत्या वेळेस, कारण तमिळनाडूमध्ये काय झालेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, पक्षांतरबंदी कायद्यावर तुम्ही खूप हे करा. आता सायन्सचे प्रश्न सुरू झाले, तर ध्वनी ऊर्जा म्हणजे यांत्रिक मेकॅनिकल एनर्जी असते जी कंपन करत असते, त्याच्यानंतर हे बघायचे होते. हा पॅटर्न आता रिपीट केला आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. मागच्या कंबाईनला चालू होता आणि या कंबाईनच्या प्रिलिम्सला सुद्धा तो पॅटर्न आलेला आहे. एकच मिनिट, तो प्रश्न आहे आपल्याला इथे असेल, ट्रू फॉल्स वाला. येस, दिस इज द क्वेश्चन. हा तो प्रश्न आहे. आता प्रश्नाचा पॅटर्न बघा, हा राज्यसभा इथं मी लिहिले बघा, जानेवारीमध्ये झालेली तुमची गट बची जी प्रिलिम्स परीक्षा होती 2026ची, त्याच्यामध्ये हा पॅटर्न त्यांनी आपल्याला इंट्रोड्यूस केला. 4 स्टेटमेंट दिले होते, ट्रू फॉल्स विचारले होते. सेम तोच पॅटर्न त्यांनी इथं दिलेला आहे, ट्रू फॉल्स, सत्य असत्य, सत्य असत्य वाक्य विचारलेले आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 67 नंबरचा प्रश्न. आता हाच क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, क्षयकिरणावरचा पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा. म्हणजे आयोग कसा आपल्या मानसिकतेसोबत खेळते तुम्हाला लक्षात आलंय काय. आणि PYQ बघा, क्षयकिरणावरचा प्रश्न आहे, क्षयकिरणावरचा हा प्रश्न सुद्धा क्षयकिरणावरचाच होता. तो विचारताना या पॅटर्न विचारला, पुढच्या वेळेस त्या पॅटर्नवर दुसरी गोष्ट विचारली आणि क्षयकिरणांवर थोडा वेगळा प्रश्न विचारलेला.
पण आहे तो श किरणांवरचाच. क्वेश्चन नंबर 66 होता, इथं क्वेश्चन नंबर 68 आहे. तर श किरण एक्स रे म्हणजे आपली जी सिरीज आहे इथं दिली आहे आपण, गॅमा रे, एक्स रे, युव्ही रे, विजिबल रे, अल्ट्राव्हायोलेट रे, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्स. फ्रिक्वेन्सी वाढत जाते, कमी होत जाते. इथं आपण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ते ज्यावेळेस मी हे सांगत होतो त्यावेळेस याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. तर म्हणजे पॅटर्न बी ट्रेंड बी तयार झाले आणि चेन क्वेश्चन श किरणांवर प्रश्न विचारला होता इथपर्यंत. आता त्याचं एक्सटेन्शन आणले ना, त्याला थोडंसं अजून पुढे नेले, म्हणजे हा चेन क्वेश्चन आहे आपला. मागे एका ठिकाणी पर्यंत विचारलं होतं, आता त्याला पुढे ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आहे तर पी घनातील कोणता नाही. तर इथं आपण जर असा टेबल काढला, समजून घ्या मित्रांनो, हा एस ब्लॉक आहे, हा पी ब्लॉक, हा डी ब्लॉक, आणि खाली जे लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्सचे दोन सिरीज असतात त्याला आपण एफ ब्लॉक. यांना ट्रान्झिशन मेटल आणि यांना इनर ट्रान्झिशन मेटल असं म्हणतो. तर इंडियम तुम्हाला इथे कुठेतरी सापडून जाईल. फ्रँकियम आहे तो इथे आहे, कॉपर आहे तो इथे आहे, आणि युरेनियम आहे तो इथे कुठेतरी आहे. तर सीयू आणि यू हे इथं सापडतात. एस पी, तर पी मधला विचार होता तर आपल्याला इंडियम इथे भेटून जाईल. तर पर्याय क्रमांक 3. तर याचं उत्तर काढायचं होतं न्यूट्रॉन्स किती असतात. हा जो आकडा असतो ना, ॲटॉमिक नंबर असतो, आणि वरचा जो असतो तो ॲटॉमिक मास नंबर असतो. ॲटॉमिक मास नंबर. तर तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर जेव्हा ते वजा करतात तेव्हा तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या भेटून जाते. तरी सिंपल होतं, म्हणजे ब मायनस अ करायचं, ब मायनस अ केलं तर उत्तर आला. हेमेटाइट कशाचा आहे, तर हा आयरनचा ओर आहे. आता हा पॅटर्न सेम आयगोने रिपीट केला, तुम्हाला पीआयक्यू दाखवून देतो. आणि मागच्या गट बसच आहे तो, पण खूप मागचा खूप जुना नाहीये, जानेवारी मधला आहे. आणि ते एक्सप्लेन करताना मी येस हाच प्रश्न असा होतो. हा एक प्रश्न आहे, दोन प्रश्न आहेत ऍक्च्युली. हा थोडा जुना आहे आणि तो प्रश्न पण दाखवून देतो लगेच. तोच रिपीट झाला, एकच मिनिट. कदाचित मग हाच तो प्रश्न आहे, तो लेटेस्ट वाला प्रश्न आपल्याकडे नाहीये. तर इथे बघा, इथे त्याने विचारलेलं होतं मॅल्काइट धातूचा कोणता. तर मॅल्काइट हा तांब्यापासून होतो. ॲल्युमिनेट साठी कोणता होता, लोह गंधक वगैरे विचारलेलं होतं. तर तुम्हाला आता हा ॲल्युमिनियम झालाय, झिंक विचारले त्याने, सल्फर विचारले. तर तुम्ही हे जे बाकीचे आहेत ना याची ओर करणं भाग आहे मित्रांनो. मला ती इमेज भेटायलाच हवी होती, मी काढून ठेवली होती, भेटत नाहीये. फक्त आपण पुन्हा एकदा पाहूया, जर असेल तर आपल्यालाच फायदा होईल. हा आहे का तो प्रश्न, एकच मिनिट. नाही सॉरी, मी हे लाईव्ह प्रूफ दाखवतो त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ थोडेसे मोठे बनतात. मुलांना कसं शॉर्ट व्हिडिओ बघायची सवय लागलेली आहे, लवकर लवकर बघायचं आणि बघायचं, पण त्याच्यामुळे हे अनालिसिस एकदम डेप मध्ये होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःहून काम करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे, आणि संदर्भ वगैरे देऊन हे काम करणं, त्याच्यामुळे वेळ लागत राहतो. तर सध्या तर हीच अवेलेबल आहे, तर आपण हिला बघू. तर म्हणजे अयोग्याने मागे प्रश्न विचारतो मॅल्काइट बरोबर. आता कॉपरचं कोण आहे मॅल्काइट तुम्हाला कळलेलं आहे, तर हे तुम्ही आता इथे लिहून ठेवायचं, लगेच प्रश्नपत्रिकेच्या अनालिसिसला तिथं हे करून घ्या. तर आपण हे रिमूव्ह करूया, म्हणजे पॅटर्न आणि ट्रेंड थीम दोन्ही रिपीट झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डिप्लोडोकस हा कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. आता फार डिटेलमध्ये प्रश्न आहे मित्रांनो. इव्हन दो सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना सुद्धा हे प्रश्न सॉल्व्ह होणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. तर आर्ट्स आणि कॉमर्स वाल्यानंतर हा 100% अवघड प्रश्न गेलाच असेल. तर असे प्रश्न मग तुम्ही न सॉल्व्ह केले बरे. जर तुमचे दुसरे प्रश्न बरोबर असेल तर निगेटिव्ह पेनल्टी पासून आपल्याला वाचायचं, तर असे प्रश्न सॉल्व्ह नका करू. हे माझं म्हणजे खरं वास्तविक मत आहे, मी एक जेन्युइन सल्ला आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कोलेंटरी डेटा फाईलशी संबंधित नाही म्हणलेला आहे. तर सी पेन, आता सगळीकडे सी 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 दिले, तुम्हाला वाटू शकतं की अरे याच्यामध्ये सी नाही, तर हे उत्तर असेल, पण आहे तुमच्या मानसिकतेसोबत खेळते. त्याचं उत्तर आहे समुद्री काकडी, सी कुकुंबर. हा आहे तुमचा इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा जो आपला तारा मासा असतो ना, तारा मासा, ज्याला आपण स्टारफिश म्हणतो, तर या संघातला आहे तो. ज्याच्या स्किनवर असे छोटे छोटे काटे असल्यासारखे असतात, त्याला इकायनो म्हणजे स्पाइन्स आणि डर्मा म्हणजे स्किन होते मित्रांनो. तर ते सी कुकुंबर असे असते, त्याच्यावर छोटे 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 असे काटे असतात.
ज्याला आपण सी अर्चिन सुद्धा म्हणतो, सी कुकुंबरला सी अर्चिन सुद्धा म्हणतो. तर ते हे होतं उत्तर हे. खालीपैकी कोणते प्राणी हे असतात? याचं उत्तर आहे सिसिलियन. तर आता हे प्रश्न पण थोडेसे डिफिकल्ट झाला. जसा हा प्रश्न आहे की नाही, हा प्रश्न सेम त्याच कॅटेगरीमधला हा प्रश्न सुद्धा आहे. पुढचा प्रश्न हा राज्यसेवेचा ऍज इट इज पीवायक्यू आहे. तुम्हाला मी पीवायक्यू दाखवून देतो, एकच मिनिट. राज्यसेवेमध्ये आला होता. सॉरी, तो प्रश्न नाही वाटतं. एकच भेटला. हा तो प्रश्न आहे, आपण इंग्लिशमध्ये ठेवूया तिथे. तर हा सिट्रस लिंबू कॅन्कर रोग कोणत्या प्रकारच्या रोगामुळे होतो? पॅथोजन, जीवाणूमुळे होतं. हे त्याचं उत्तर होतं, सिट्रस लिंबू कॅन्कर रोग. आता त्यांनी थोडंसं एक कॉल पुढे गेला ना, इथे जीवाणूमुळे होतं. तर ते जीवाणू होतो इथं पण विचारलं होतं, जीवाणू आहे, बुरशी आहे काय? तर इथं पुढे जाऊन विचारलं होतं कोणामुळे होतो. त्या जीवाणूचं नाव विचारलं. इथं कोणामुळे होतं, इथं मुळे त्याचं नाव विचारले, नाव स्पेसिफिक. म्हणजे चेन क्वेश्चन आहे ना हा, पहिले चेन क्वेश्चन. म्हणजे सुरुवातीला त्याच्याविषयी थोडंसं इंट्रोडक्शन विचारले, त्याच्यानंतर अजून त्याची डेपनेस आणि वास्टनेस वाढवणे. हेच आपण बघितलं चेन क्वेश्चन, जी आपली सुरुवातीची स्लाइड होती. ट्रेंड, पॅटर्न, थीम काय आहे आणि चेन क्वेश्चन काय, त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं ना. तर सुरुवातीला त्यांनी फक्त जीवाणूमुळे होतो. आता कशामुळे होतं सांगतो पण, सिट्राय आणि सिट्री. तुम्हाला हे जर नाव माहित असतं सायट्रस तर सिट्राय, तर त्याच्यावरूनच ती जोडी लागून गेली असती. तर हे पीवायक्यू अनालिसिस करण्याचा हा फायदा होतो, बरोबर. तर आपण हा प्रश्न आता इथून रिमूव्ह करूया. आणि तुम्हाला जो मी मागचा प्रश्न म्हणला होता ना, त्याची पण इमेज भेटलेली आपल्याला, ती दाखवून देतो मी, एकच मिनिट. तर हे बघा, हा तुमचा याचा पेपर होता आपला गट बचाच ग्रुप बीचा 2026च्या जानेवारीमध्ये झालेला पेपर होता, मागच्या वर्षीचा गट बचा. तर तिथे त्याने अल्युमिनियमचा ओर विचारलं होतं. इथे पण अल्युमिनियम दिलेला आहे, मॅलेचाईट दिला होता, तांब्याचा गॅलियन दिला होता, डोलामाइट दिला होता, मॅग्नेशियमचा. त्यामुळे डिस्कशन करताना सांगितले होते आयरनचे 4 असतात, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिरेडाइट. तिथे त्यांनी हेमेटाइट विचारलं होतं. तर हेमेटाइट कशापासून भेटते, तर लोखंड किंवा आयरन. तर MHLS म्हणजे महाराष्ट्र, LS म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवता लायसन्स वगैरे, महाराष्ट्र लायसन्स असं काहीतरी. तर ह्या सिक्वेन्स नाही, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिरेडाइट. तर आता गॅलिना कशाचा आहे, लीडचा आहे, डोलेमाइट मॅग्नेशियमचा, मॅल्काइट तांब्याचा, बॉक्साइट अल्युमिनियमचा. तर हे भेटले. आणि हा जो प्रश्न होता ग्रुप बीचा, तो MPSC ला ऍज इट इज आलेला आहे, ऍज इट इज आलाय. मी आता सगळ्यात शेवटी दाखवतो तो MPSC चा प्रश्न. आपण याला आता इथून रिमूव्ह करूया. तर आपण आता कुठपर्यंत गेलो होतो, हा या प्रश्नापर्यंत होतो. तर याचं उत्तर हे आहे बघा. म्हणजे कसं पीवायक्यू थीम धरून चालते, चेन क्वेश्चन आहेत, मागे आलेल्या प्रश्नाची डेप्थनेस वाढून ते पुढचे प्रश्न विचारत चाललेले आहेत. तर तुम्हाला आता हे लक्षात घ्यायचं आहे ऐवजी मासिका. पुढचा प्रश्न आहे, सर्वोत्तम वाढी कोणती, तर लोमृदा. सँडी सॉइलमध्ये पाणी टिकून राहत नाही, चिकन मातीमध्ये खूप जास्त पाणी होते. तर लोम मध्ये सँडी आणि क्ले यांचं दोघांचं एक प्रपोर्शन एक मध्ये असतात, त्याच्यामुळे ती सुपीक असते. आता ही मृदेची धूप सिंपल डेफिनेशन आहे, डेफिनेशन किंवा टर्मिनॉलॉजी. तुम्हाला म्हणलं टर्मिनॉलॉजीवर मागे एक प्रश्न विचारला होता त्यांनी, आणि इथे पण प्रश्न विचारलेला आहे. तर मुद्द्याची धूप उपजाऊ नुकसानीस त्याला मुद्दा धूप म्हणतात, वरचा थर वाहून जातो त्याला धूप म्हणतात. आता हा प्रश्न बघा, एकदम सिंपल लॉजिकवरचा प्रश्न आहे. याच्यात तुम्हाला काहीच हे करायची गरज नव्हती. पाण्याचं संतुलन ठेवतं, रक्तातील याचे नियंत्रण करणार, रक्ताच्या नमुने करतं, शरीर उत्सर्जना बाहेर करतं, ते उत्सर्जनाचं काम करतं. उत्सर्जन संस्था, त्याच्यामध्ये किडनीचा आपण अभ्यास करतो, मूत्रपिंडाचा. आता हा प्रश्न सुद्धा पीवायक्यू आहे म्हणू शकतो आपण. पीवायक्यूचा जर तुम्ही अनालिसिस केला असता तर हा सॉल्व्ह झाला असता. बी आणि सी याचं उत्तर आहे पाण्यात विरघळणार. आता ती क्वेश्चन तुम्हाला मी दाखवून देतो. आणि मागच्या वेळेस गट बचाच प्रश्न आहे, तो काय खूप जुना नाहीये. हा आहे तो प्रश्न. आता आपण इथे घेऊया तो प्रश्न. 78 नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे प्रश्न काय होता, डॅडाच्या जीवनसत्वामुळे रक्त साकरण्यास गोठण्यास मदत होते. तर याचं उत्तर होतं क. पण मग आपण तिथे बाकीचे जे विटॅमिन होते त्यांच्याविषयी आपण डिस्कशन केलं होतं. तर विटॅमिन ई मुळे काय होतं, स्टरिलिटी येते. विटॅमिन डी मुळे रिकेट्स किंवा मुडदूस होतो. विटॅमिन सी मुळे स्कर्वी होते. विटॅमिन ए मुळे रातांधळेपणा. विटॅमिन बी मुळे बेरीबेरी होतो. आता इथं पाण्यात विरघळणारे आपण खास करून लिहून ठेवलेलं आहे.
बी आणि सी. आणि तोच प्रश्न विचारलाय कोणते विधान पाण्यात विद्राव्य आहेत, डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये. आता कोणते कोणते होत नाहीत तर ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल आहेत. आता मी आता सांगतो फॅट SOLUBL फॅट सोल्युबल. तर म्हणून आपल्याला खास करून व्हिटॅमिन बी ची डिफिशियन्सी जाणवायला लागते. व्हिटॅमिन बी कमी आहे म्हणतात B12, B12, हे खूप महत्वाचं व्हिटॅमिन आहे बीच्या सिरीज मधलं. तरी सरळ होतं मागच्या PYQ तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघले असते तरी तुमचे 4-5 प्रश्न बरोबर यायला मदत झाली असती. एका तासाच्या एक्झाम मध्ये जर 4-5 प्रश्न येत असतील तर तुमचा खूप जास्त वेळ वाटतो आणि तुमचा कट ऑफ क्लिअर होण्याचे चान्सेस खूप जास्त पटीनं वाढून जातात. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण याच्यावर मी आता नवीन नवीन सिरीज घेऊन येणार आहे आणि एक स्पेशल प्रोग्राम मी लॉन्च करणार आहे. त्याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या शेवटी माहिती घेऊया. तर हे ते रिमूव्ह करतो. तर कसे PYQs बघा किती आतापर्यंत आपल्याला खूप भेटलेत. आता हा प्रश्न सायन्स मधला आहे आणि थोडा डिटेल आहे, पण जर तुम्ही याचं थोडंसं जर लॉजिक लावून केलं असतं तर याचं उत्तर निघायला असतं. आता इथून 81 पासून मॅथ सुरू होते. तर या प्रश्नांचे आता फक्त तुम्ही उत्तर पाहून घ्या. आता इथून पुढे आपण डिस्कस पण नाही करू, तर आपल्याला फक्त GS पर्यंत बघायचं होतं. आता हे मॅथ्स मध्ये कसं होतं माहिती का, पॅटर्न येतो, फक्त आकड्यावर चेंज होतं. आता 40% इथे कदाचित 50% करेल पुढच्या वेळेस किंवा 60% करेल. तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करून ठेवायचे आणि आयोगाचेच सॉल्व्ह करा प्रश्न. माझं तर म्हणणं आहे MPSCचे जो सीसॅटचा पेपर असेल, ग्रुप बी चा असेल, ग्रुप सी चा पेपर असेल किंवा इतर कुठल्या परीक्षा MPSC मार्फत असतील तर त्याच्यामध्ये येणारे सगळे गणिताचे पेपर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून ठेवा, जेणेकरून तुमचा जो आयोगाचे पॅटर्न आहे क्वेश्चन विचारण्याचा तो तुम्हाला एकदा कळाला म्हणजे तुमची खूप स्पीडने गणित सॉल्व्ह व्हायला मदत जाईल आणि वेळ वाचत जाईल. तर आपण आतापर्यंत बघितले जवळपास 12 ते 14 प्रश्न आपण PYQs मधून भेटलेले आहेत. तर आपली जी पहिली स्लाइड होती त्याच्यावर आपण डिस्कशन केलं होतं, ही वाली आणि ही वाली. तर याच्यात PYQचं महत्व आजही आहे, थीम बदलत चालली आहे, तेही आपण बघितले. अभ्यास करण्याची बदल आहे का, तर हो बदल आहे. याचं उत्तर 100% हो आहे. याच्याबद्दल काही नाही. परीक्षा बदलते का, हो. तुमची तयारी बदलायला हवी का, अगेन हो. एक्झाम पॅटर्न बदलत चाललाय, हो. थीम बदलते, हो. PYQचं महत्व आहे, हो. आता इथं आता स्मार्ट प्रिपरेशन कसं करायचं, तर इलिमिनेशन मेथड तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. इलिमिनेशन मेथडचा वापर शिकायचा आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंटवर खेळायचं आहे, लॉजिक डेव्हलप करायचं आहे. आता लॉजिक डेव्हलप कसं शकतं, लॉजिक डेव्हलप होईल तुमचे जेवढे जास्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करसाल तेवढे जास्त तुम्हाला लॉजिक डेव्हलप मदत होईल. आणि PYQचं अनालिसिस थोडं नीट करा मित्रांनो स्वतः. मी जे राज्यसेवेचे प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे ते तुम्ही या चॅनलवर पाहू शकता. आणि एक थीम म्हणजे चार्ल्स डार्विन नावाचा एक सायंटिस्ट होता, तुम्हाला माहिती असेल. त्यांना सांगितले सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. बदलत्या वातावरणात जर तुम्ही अडॅप्ट नाही करून घेतलं तर तुम्ही त्याच्यामधून बाहेर फेकले जाता, बरोबर. तर तुम्हाला त्याच्यानुसार अपडेट करून घ्यायचे आहे. आता ही स्लाइड परत तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. चेन क्वेश्चन्स काय असतात, त्याच्यानंतर आपलं पॅटर्न आणि ट्रेंड, ही गोष्ट जर तुम्हाला कळाली ना तर मग तुमचे प्रिपरेशन खूप सोप्या पद्धतीनं होऊ शकतं. तर तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ग्रुप सी साठी तुम्हाला काम करायचं आहे. ज्यांची कोणी ग्रुप सी जाणार असेल किंवा ज्याची ग्रुप बी ची जी मेन्स सुद्धा असेल, ग्रुप बी ची मेन्स आता ज्यांचा कोणाचा रिझल्ट येत असेल तर त्यांनी अभ्यास करणं आहे. PYQs तुम्ही पार चावून टाका, PYQs मधून डाटा कलेक्ट करा, चेन क्वेश्चनवर थोडंसं भर द्या, कारण आपण बघितले 5-6 प्रश्न त्याने चेन क्वेश्चनच्या पॅटर्न विचारलेत, थीमवर 3-4 प्रश्न विचारलेत, PYQs मध्ये ट्रेंड मध्ये एखाद्या घटकावर प्रश्न विचारण्याची त्यांची असे 2 ते 3 प्रश्न जर ओव्हरऑल बघितलं आपण तुम्ही तर जवळपास 12 ते 14 प्रश्न तुम्हाला या घटकातून मिळतात. तर एका तासाच्या एक्झाम मध्ये हा आकडा खूप मोठा होऊन जातो. 12 ते 14 प्रश्न तुमच्या बरोबर आहे ना, कारण इथं कट ऑफ जर बघितला तुम्ही मागच्या वेळेसचा ग्रुप बीचा तर तो 51.75 समथिंग लागलेला आहे. ज्या पोराला 51.50 असतील त्या पोराचा विचार करा, त्या कॅन्डिडेटचा विचार करा. त्याच्या निगेटिव्हच्या मार्कामुळे 0.05 मुळे त्याची प्रिलिम्स राहिलेली आहे. तर इथे तर 11-11, 12-12, 14-14 प्रश्न येतात. तर तुम्ही या गोष्टीला थोडं गांभीर्यानं घ्या. आणि आता मी जर म्हणलो तर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक सरप्राईज असेल, काय असेल तर मी माझ्या युट्यूबवर प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह PBI प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी मेन्स एनरिचमेंट प्रोग्राम या 2 घटक आणणार आहे. तर तुम्ही आपलं जे युट्यूब चॅनल आहे स्टडीफाय याला लाईक करा मित्रांनो, याला शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं डाटा कलेक्ट करणं, PYQs आणणं, या सगळ्या गोष्टी सिंक्रोनाइज मॅनरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू घालणं, तर या गोष्टींना खूप मेहनत लागते मित्रांनो. तर याच्या बदल्यात तुम्ही फक्त तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर आणि तुमचा एक सबस्क्राईब हीच गोष्ट डिमांड करतोय.
तर आपण आता यापुढे प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह म्हणजे कसा तुमचा अभ्यास तर झाला नाही, पण त्या अभ्यासाला परीक्षेच्या 1 महिना अगोदर 10 दिवसाचा प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह असतो, ज्याच्यामध्ये आपण 1 डे 1 सब्जेक्ट याचं रॅपिड रिव्हिजन त्याच्यानंतर काही कसेट असतील आणि करंट अफेअर्स किंवा करंट इश्यूज या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर हा 10 दिवसाचा असेल. परत मग तशासाठी मेन्स मुख्य परीक्षेला एनरिचमेंट करण्यासाठी मेन्स एनरिचमेंट प्रोग्राम असेल, तो तुमचा 12 ते 15 दिवसाचा प्रोग्राम असेल. त्याच्यामध्ये आपण हेच करू, पण त्याची जे डेप्थनेस वगैरे असेल ना, तर तिथे आपण मग त्यावेळेस आपल्याला थोडासा टाइम डिटेलमध्ये द्यावा लागेल. मॅक्सिमम आपण 2 डे 1 सब्जेक्ट म्हणजे 2 दिवसात 1 सब्जेक्ट, म्हणजे एका सब्जेक्टवर 2-2 दिवस डिस्कशन वगैरे करून महत्वाचे कन्सेप्ट वगैरे आपण डिस्कस करणार आहोत. तर इनिशियली आपण हा प्रोग्राम युट्यूबवर आणूया, तर तो फ्री ऑफ कॉस्ट असेल. पण जसे जसे नंतर त्याच्यामध्ये ग्रोथ डेव्हलपमेंट होत जाईल, तर तो आपण एक पेड कोर्सच्या माध्यमातून येणार आहे. तर ते पेड कोर्स काय खूप महाग नसणार आहे. ट्रिपल डिजिट मध्ये त्याची फीस असेल, 3 आकडी फीस असेल, त्याच्यावर त्याची काही फीस नसणार आहे. तर ज्यांना कोणाला हा पॅटर्न फॉलो करायचा आहे, तर त्यांनी पहिलं आपलं युट्यूबवरून काम बघा, युट्यूबवर आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा. हे चॅनल आहे स्टडीफाय IAS. तर मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आणि ही जी स्लाइड आहे ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही या स्लाइडवर पुन्हा एकदा विचार करा. मी आता हिला थोडं क्लिअर करतो. कारण आणि हिच्यानुसार तुम्ही परीक्षेच्या पॅटर्ननुसार होत चाललेले बदल, PIQचं अनालिसिस, बदलता ट्रेंड, थीम, पॅटर्न, चेन क्वेश्चन, तर याविषयी सर्वांगाने तुम्ही याच्यावर विचार करा. तर आपण इथं थांबूया. थँक्यू. वेलकम.